नमस्कार, मी डॉक्टर शिशिर रुद्राक्षी। तर गेल्या व्हिडिओमध्ये जसं आपण माहिती घेतली होती की रिकाम्या पोटी जर आपण चहा घेतला तर त्याचे शरीरावर काय परिणाम होतात। पण ह्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत की चहा नक्की प्यायचा की नाही, आणि जर चहा प्यायचा असेल तर तो कधी आणि किती प्रमाणात प्यावा, हेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चहा ॲक्च्युली जर आपण बघितलं तर हे काही हेल्दी ड्रिंक असं आपण नाही म्हणू शकत। त्यामुळं जर तुम्ही चहा घेत नसाल तर घ्यायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही, घेतला नाही तरी आपल्याला चालू शकतो। पण असे काही जण आहेत की ज्यांना चहा घेतल्याशिवाय जमतच नाही। तर चहा जर आपण घेत असाल तर चहा हा नक्की कधी घ्यायचा हे पण खूप इम्पॉर्टंट आहे। कारण चहा जर आपण चुकीच्या वेळेला घेत असू तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला जास्त प्रमाणात जाणवू शकतात। म्हणून मग ती घेण्याची योग्य वेळ कोणती, तर जेव्हा आपण सकाळी ब्रेकफास्ट करतो, सकाळचा नाश्ता साधारण आपण 8 ते 9 ह्या दरम्यान जर करत असू तर नाश्ता केल्यानंतर एक साधारण 15 ते 20 मिनिटाच्या अंतराने आपण हा चहा नक्कीच एन्जॉय करू शकतो। दुसरी वेळ असते ती म्हणजे संध्याकाळची। संध्याकाळी साधारण 4 ते 5 हे जे टायमिंग असतं, ज्यावेळेला आपल्याला काम करून थोडासा कंटाळा आलेला असतो, थोडा थकवा आलेला असतो, तर थोडंसं आपल्याला रिफ्रेशिंग फील होण्यासाठी म्हणून सुद्धा आपण संध्याकाळच्या वेळेला चहा हा आपण नक्कीच एन्जॉय करू शकतो। काही जण सकाळी लवकर उठतात किंवा सकाळी लवकर फिरायला जातात, किंवा ज्या घरामध्ये स्त्रिया असतात त्या सकाळी लवकर उठून त्यांना घरची सगळी कामं आवरायची असतात। तर अशा कंडिशनमध्ये मग आपल्याला चहा जर घ्यायचाच असेल सकाळच्या वेळेत तर मग काय करायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण उठल्या तर रिकाम्या पोटी चहा घेणारच नाही आहे, तो आपल्याला त्रास देऊ शकतो। मग काय करायचं, तर एक सिंपल ट्रिक मी तुम्हाला सांगतो। तर सकाळी उठल्यावर पहिल्यांदा न्यूट्रिशियस फूड, म्हणजे जे की शरीराला काही त्याच्यामधून आवश्यक जीवनसत्व किंवा पोषक तत्व मिळेल अशा पद्धतीनं आपण थोडंसं हलकं काहीतरी खाण्यात घेतलं पाहिजे, आणि मग त्याच्यानंतर आपण चहा हा घेऊ शकतो। तर त्याच्यामध्ये काय घेऊ शकतो आपण, तर सकाळी उठल्या आपण खजूर किंवा डिंक लाडू किंवा काळे बेदाणे किंवा ड्रायफ्रूट्स जे आपले असतात, काजू, बदाम, अक्रोड, तर असे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे सुद्धा आपण सकाळी थोड्या प्रमाणात घेतले पहिल्यांदा, आणि मग थोड्या वेळानंतर एक 15-20 मिनिटानंतर जर आपण आपला चहा जर घेतला तर आपल्याला त्या चहामुळे एवढा शरीराला म्हणावा तसा त्रास होणार नाही। तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण न्यूट्रिशियस किंवा हेल्दी फूड हे शरीराला देणं आवश्यक आहे। आता ह्या सर्व गोष्टी आपण चहा केव्हा घ्यायचा हे तरी आपलं फिक्स झालं, पण त्याचं जे प्रमाण आहे ते पण खूप इम्पॉर्टंट आहे। कारण जर आपण चहाचं प्रमाण जर जास्त घेत असू तर मात्र ह्याचा आपल्याला नक्कीच त्रास होऊ शकतो। मग ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते प्रमाण किती घ्यायचं आहे, तर आपण एका वेळेला साधारण अर्धा कप, आपला जो रेग्युलर चहाचा कप असतो त्याच्या हाफ कप ह्या क्वांटिटीमध्ये आपण साधारण आपला चहा घ्यायचा आहे, की जेणेकरून आपण जर क्वांटिटी कमी ठेवली तर मग त्याच्यामुळे जे होणारे त्रास आहेत ते आपण नक्कीच टाळू शकतो। मग ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर सकाळी नाश्त्यानंतर अर्धा कप, संध्याकाळी 4-5च्या दरम्यान इव्हनिंग टाईममध्ये तेव्हा अर्धा कप आपण चहा हा एन्जॉय करायचा आहे। पण समजा काही जणांना सवय असते की वारंवार थोड्या अंतराने चहा घेत राहायचं थोड्या प्रमाणात, पण हे करणं प्लीज टाळा। कारण जर तुम्ही रिपीटेडली चहा घेत असाल पुन्हा तर ह्या रिपीटेडली चहा घेण्यामुळं आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, जी आपली पचनक्रियेची सिस्टीम असते, ती सुद्धा बिघडू शकते। मग आपला चहा जो आहे तो आपल्याला एन्जॉय करायचा असेल तर त्याचं फिक्स टायमिंग ठेवणं हे देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे। मग ह्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर चहा जर आपण घेत असू तर त्याचं फिक्स टायमिंग ठेवा। दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे सकाळी उठल्या रिकाम्या पोटी चहा न घेता पहिल्यांदा काहीतरी न्यूट्रिशियस असं, जे शरीराला हेल्दी आहे असं काहीतरी खा, जे शरीराला त्यातून
इम्पॉर्टंट आवश्यक जे काही घटक आहेत ते मिळू शकतील. मग त्याच्यानंतर सकाळचा चहा आपण एन्जॉय करू शकतो. संध्याकाळी 4 ते 5 ह्या टायमिंगमध्ये सुद्धा आपण चहा हा एन्जॉय करू शकतो. तर अशाच हेल्थ रिलेटेड, फिटनेस रिलेटेड आणि आजाराशी रिलेटेड इन्फॉर्मेशनसाठी नेहमीच पाहत रहा ग्रो हेल्दी, बिकॉज वी गाईड यू टू लिव्ह अ डिसीज फ्री लाईफ. थँक्यू.